नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच ज्येष्ठ कवी कवी अनिल यांची विराणी या कवितेवरती आपण जरा गप्पा मारणार आहोत. त्याचं रसग्रहण करायचा प्रयत्न करणार आहोत. तर आधी ही कविता वाचून घेऊयात. अप्रतिम कविता आहे आणि नंतर त्याच्यावर गप्पा मारूयात. ठीक आहे. आभाळ खाली वाकलेले मेघ काळे क्रूर, आभाळ खाली वाकलेले मेघ काळे क्रूर, गुडघा गुडघा चिखल आणि ओढ्यांनाही पूर. नुसता गडद अंधकार, वीज चमकत नाही, काळी माती काळे रान, मला मीही दिसत नाही. हाती दिवा होता त्याची कधीच विझून गेली वात, हाती दिवा होता त्याची कधीच विझून गेली वात, कशानेही उजळत नाही अशी काळी कुट्ट रात. आहे ओळखीचे पुष्कळ, आहे ओळखीचे पुष्कळ, काही दूर जवळ काही, असून नसून सारखेच, असून नसून सारखेच, मी कुठे हे कळत नाही. हारल्याची हरवल्याची जाणीव सलत राहते, हारल्याची हरवल्याची जाणीव सलत राहते, अशा वेळी काळोखात विरून जावे वाटते, अशा वेळी काळोखात विरून जावे वाटते. सो मित्रहो, ही आहे कविता कवी अनिल यांची विराणी. ही कवितेबद्दल बोलायच्या आधी देखील विराणी या शब्दाबद्दल जरा थोडंसं आपण बोलूयात. कारण की विराणी हा शब्द आपण ऐकतो, पण त्याची व्युत्पत्ती काय किंवा त्याची माहिती काय, त्याचा इतिहास काय एवढं माहीत नसतं. विराणी हा मूळ शब्द जो आलाय तो विरह या शब्दावरनं आलाय. विरहिणी वरनं विराणी हा त्याचा शब्द प्रयोग झाला. कुठल्याही प्रकारची ताटातूट जी आहे, विरह जो आहे, आणि त्यातून निर्माण होणारं जे भावनांचं प्रकटीकरण आहे ते विराणीमध्ये येतं. आता हे ताटातूट जी आहे ती प्रेयसी प्रियकराची असू शकते, भक्त आणि देवाची असू शकते, गावाची आणि माणसाची असू शकते, स्वतःपासनं स्वतःची देखील असू शकते. मला जर विचाराल तर ही कविता जी आहे ही विराणी आहे. स्वतःपासून स्वतःचा झालेला विरह. स्वतःला शोधता येत नाहीये, स्वत्व कुठेतरी हरवून बसलोय आपण, आणि त्या विरहातून माझ्या मते ही सुचलेली कविता. आणि त्याचा थोडासा संदर्भ जो आहे तो या कवितेमध्ये सुद्धा येतो. आणि आणखीन एक, विराणी हा शब्द का वापरला असेल, विराणी हे शीर्षक का वापरलं असेल, याच्याबद्दल एक थोडा वेगळा विचार, याच्याशी मिळता जुळता नाही, थोडा वेगळा विचार, पण मी तो नंतर सांगेन. जेव्हा आपलं कविता आणि त्याचं रसग्रहण होईल तेव्हा एक छोटासा मुद्दा मला सुचला होता, तो मी तुम्हाला नंतर ऐकवेन. तर ही कविता वाचत असताना आभाळाखाली वाकलेले मेघ काळे क्रूर, गुडघा गुडघा चिखल आणि ओढ्यांनाही पूर, हे वाचल्यानंतर डोळ्यासमोर जे येतं ते म्हणजे गावाच्या बाहेर म्हणा, कुठेतरी म्हणा, निर्मनुष्य अशा जागी प्रचंड पावसाचा कुठले तरी दिवस आहेत, काळोख झालेला आहे, पाऊस पडून गेलेला आहे वेड्यासारखा, आणि माणूस आपल्या घरी किंवा योग्य ठिकाणी जिथे कुठे जायचंय तिथे जायचा प्रयत्न करतोय, विचार करतोय. आणि ते चालत असताना तो एकटाच आहे, चालत असताना तो एकटाच चालतोय माणूस, आणि आभाळ खाली आलेलं आहे. आता आभाळ खाली येणे म्हणजे काय, आभाळ वाकलेले म्हणजे नक्की काय होणे. तर अर्थातच जेव्हा ढग आलेले असतात तेव्हा ढग खाली असतात, पावसाचे ढग, काळे ढग जसे खाली आलेले असतात. आणि त्यांनी होतं कसं, ते अंगावर येतात का काय, तुमच्यासाठी असलेली जागा जी आहे ना ती कमी 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 होत जाते. म्हणजे विचार करा की खोली जी आहे ती हळूहळू छोटी 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 होत चालली आहे, आणि एक प्रकारचं तुरुंग आपण समजतो ना, तशी काहीतरी अवस्था झाल्यासारखी वाटते. आणि ज्या माणसाचं मनस्थिती अशी आहे की तुम्हाला नवीन सुचत नाहीये किंवा उदासी आलेली आहे, काही स्वत्व तुमचं नाहीये, तेव्हा आजूबाजूचं जग जे आहे ना ते कधी कधी तुमची जागा कमी 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 करत चाललंय का काय असं वाटायला लागतं. म्हणजे ही गमतीशीर मुद्दा आहे हा. इंग्रजीमध्ये त्याला कोलॅप्सिंग वर्ल्ड असं एक वाक्प्रचार आहे. कोलॅप्सिंग वर्ल्ड म्हणजे जग जे आहे ते तुमच्यावर
कोसळतंय, जणू काही तुटून तुटून तुमच्या अंगावर पडतंय असं. तर ते आभाळ सुद्धा ना, ते कुठेतरी एक प्रकारचं तुम्हाला तुमची जागा जी आहे, तुमची विचार जे आहेत किंवा तुमची जी काल्पनिक व्याप्ती जी आहे ती कुठेतरी कमी कमी करत चालली आहे. अवगुंठन हा एक सुंदर शब्द आहे त्याच्यामध्ये. अवगुंठन या शब्दाचा अर्थ कधीतरी पूर्ण शोधायचा असेल तेव्हा, वेळ मिळेल तेव्हा नक्की शोधा. पण कुठेतरी अवगुंठनाची देखील मला ही जाणीव इथे होते. अवगुंठन म्हणजे पूर्ण ढग आलेले आणि संपूर्ण व्यापून गेलेलं आहे त्या ढगांनी आणि आता जागा नाहीये अजिबात. तर ते मेघ सुद्धा काळे आणि क्रूर, तर हे मेघ आहेत ते काळे आणि क्रूर आहेत. ते चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलं की तो माणूस चाललेला आहे पावसाळ्यात, अंधार झालेला आहे, कदाचित रात्र सुद्धा झाली असेल, कारण की रात्री पाऊस वगैरे पडायला लागला की आणखीनच अंधार होतो. तर ते मेघ सुद्धा आता काळे आणि क्रूर आहेत. खरं तर मेघ जे असतात ते तुम्ही ज्या मनस्थितीमध्ये असता त्या दृष्टीने तुम्हाला मेघ दिसतात. तुम्ही जर उदास असाल तर मेघ तुम्हाला उदास वाटतात. तुम्ही जर आनंदात असाल तर मेघ तुम्हाला आनंदी वाटतात. आणि तुम्ही जर त्रासलेले असाल किंवा तुम्ही जर वैतागलेले, कंटाळलेले असाल तर तुम्हाला मेघ सुद्धा तसेच दिसतात. तसे इथे नायक जो आहे कवितेचा, त्याला ते क्रूर दिसतात. गुडघा गुडघा चिखल आणि ओढ्यांनाही पूर. थोडक्यात जाता येत नाहीये, पटकन जिथे जायचंय तिथे जाता येत नाहीये, अवघड पडतंय, प्रत्येक पाऊल टाकणं अवघड होत आहे. आणि ज्या ज्या माणसाचे दिवस थोडे चांगले जात नसतात ना, आता याच्यावर आध्यात्मिक गप्पा नंतर मारू आपण, पण कधी कधी असं असतं, कधी कधी ते दिवस तुमचे नसतात, कधी कधी तुम्हाला प्रत्येक बाबतीत तुम्हाला त्रास होतो, अडचण येते. तर ही अडचण आहे, गुडघा गुडघा चिखल ओढ्यांनाही पूर. म्हणजे चिखल तर आहेच, ओढ्यांना पूर पण आलेला आहे, आभाळ वाकलेलं आहे. जायचं कसं? मला जिथे जायचं तिथे जाऊ कसा मी? हा प्रश्नांनी वेढलेला आणि उदासीनी व्यापलेला अशा या माणसाचं मन आहे. असा हा माणूस आहे. नुसता गडद अंधकार, वीज चमकत नाही. म्हणजे गमतीची गोष्ट अशी की नुसता अंधकारच अंधार आहे, वीज सुद्धा चमकत नाही. आता याचा अर्थ मी कसा घेतो सांगू? माणूस जेव्हा उदासीमध्ये असतो, जेव्हा तो उदास झालेला असतो, तेव्हा त्याला नवीन काही सुचत नाही. त्याला नवीन स्फुरण कुठलं येत नाही, नवीन विचार येत नाही. त्याच्या त्या उदास विचारांच्या गर्तेतच तो अडकलेला असतो. त्याच्या पुढे त्याला जाता येत नाही. की नुसता गडद अंधकार, वीज चमकत नाही. ती वीज जी आहे ना, कधी कधी होतं का, एखादी कल्पना येते, विजेसारखी चमकते आणि तुमच्या विचारांची दिशा बदलून जाते. तसं विजेने दुसरं सुद्धा काय होतं अंधारामध्ये, की पूर्ण अंधार असतो, तुम्हाला माहित नसतं आपण कुठे चाललोय, पायाखाली काय आहे, समोर काय आहे, जवळ काय, लांब काय. पण एखादी क्षणिक वीज सुद्धा जी असते ना, तिच्या चमकते ना, तेव्हा सगळं प्रकाशमान होतं आणि काही क्षणांसाठी का होईना तुम्हाला एक अदमास मिळतो की आपण कुठे आहोत. आपल्या परिस्थितीचा अंदाज येतो तुम्हाला. तेवढी वीज तेवढी पुरेशी असते एवढं कळण्यासाठी की मी कुठे आहे, काय लांब आहे, समोर काय आहे आणि काय चाललंय. आणि जर मनाचा विचार केला तर ही वीज जी आहे ना, ती डोकावणारी, तुमच्या मनात डोकावणारी एक चांगली कल्पना की ज्यानी पूर्ण प्रकाश पडेल, थोड्या वेळासाठी का होईना पण मनात प्रकाश पडेल आणि खचलेल्या पिचलेल्या मनाला ती एक कल्पना सुद्धा खूप दिलासा देणारी असते. पण ती सुद्धा मिळत नाहीये, हे दुःख आहे. काळी माती काळे रान, मला मीही दिसत नाही. मगाशी म्हणलं तसं की काळी माती आणि काळे रान, मी कुठे आहे, माझ्या आयुष्यात चाललं काय, हे सुद्धा बरेच जणांना समजत नसतं. कधी कधी दिवस असतात तुमचे, कधी कधी तुम्ही उदास झालेले असतात, तुम्हाला समोर आपलं भविष्य कळत नसतं की आपण करायचं काय याच्यामध्ये. तर ती ही अवस्था शब्दात कवी अनिल यांनी मांडली की काळी माती काळे रान, मला मीही दिसत नाही, मला सुद्धा कळत नाही की मी कुठे चाललोय. कसं हे सुंदर उदाहरण दिलंय बघा की रात्री एकट्याने चालणारा माणूस कुठल्या तरी रानात वगैरे आणि प्रश्नांनी वेढलेला एक उदास मन, हे दोघे किती सारखे असतात बघा. तिथे वीज चमकत नाही आणि त्याला कळत नाही की आपली परिस्थिती काय, इथे एकही कल्पना सुद्धा येत नाही मनात.
आणि त्या मनामध्ये गडद अंधारामध्ये थोडा सुद्धा प्रकाश टाकायला तेवढी सुद्धा वीज येत नाहीये. हे किती दुःख आहे खरं तर, की तेवढा सुद्धा प्रकाश नाहीये माझ्याकडे क्षणिक, तो सुद्धा मला मिळत नाहीये. त्यामुळे मला हे सुद्धा कळत नाहीये की माझं चाललंय काय, पुढे मी जाणार कसं आहे. आता पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. हाती दिवा होता त्याची, कधीच विझून गेली वात, कशानेही उजळत नाही अशी काळी कुट्ट रात. दुःख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय याची व्याख्या आहे ही. हाती दिवा होता त्याची, कधीच विझून गेली वात. याचा अर्थ असा आहे की दिवा हातात होता. हा माणूस जेव्हा निघाला असेल प्रवासाला, तेव्हा तो तसाच रिकाम्या हाती निघाला नव्हता. त्याच्या हातामध्ये दिवा होता, त्याच्याकडे प्रकाश होता, पण ती विझून गेली वात. तो प्रकाश जो आहे तो कुठेतरी लोप पावला. कशानेही उजळत नाही अशी काळी कुट्ट रात. अर्थातच विझलेली वात तुम्ही कशी पेटवणार आहात. पण मनाच्या दृष्टीने जो मी अर्थ घेतो, त्या उदास आणि दुःखी मनाच्या याने जो अर्थ घेतो तो असा की हाती दिवा होता त्याची, कधीच विझून गेली वात. हाती दिवा होता त्याची, हातात दिवा होता. जेव्हा हा प्रवास सुरू केला कुठल्याही गोष्टीचा, जेव्हा कुठलीही गोष्ट करायला म्हणून सुरुवात केली, जेव्हा मी हा पावलं टाकायला जेव्हा मी सुरुवात केली, तेव्हा माझ्याकडे दिवा होता. माझ्याकडे ती प्रेरणा होती, माझ्याकडे ती स्वयंस्फूर्ती होती, माझ्याकडे ती ऊर्जा होती की ज्याच्या सहाय्याने मी पुढे जाऊ शकीन. माझ्याकडे ते सगळं होतं. मला वाट चुकण्याचा, वाटेत अडकण्याचा प्रश्नच येणार नव्हता याची खबरदारी मी घेतली होती. हाती दिवा होता, माझ्या हातात दिवा होता, माझ्याकडे ऊर्जा होती, माझ्याकडे स्फूर्ती होती, माझ्याकडे नवकल्पना होती, माझ्याकडे म्हणून सगळं जे काही मंगल आणि शुची असेल ते सगळं माझ्याकडे होतं. जे काही शुभ असेल, जे काही बळ गोळा केलं असेल, चंद्रबळ असेल, कुठलंही असेल, ते सगळं मी गोळा केलं होतं, माझ्याकडे होतं. हाती दिवा होता, पण झालं काय, नशिबाचा भाग, कधीच विझून गेली वात. प्रवास सुरू करण्याच्या दरम्यानच कदाचित ती वात विझून गेली. होतं असं कधी कधी की आपण खूप प्रयत्नांनी, खूप ऊर्जेनी, खूप जास्त प्रामाणिकपणे एखादी गोष्ट करायचा प्रयत्न करतो, सुरुवातही करतो, पण कधी कधी तुम्हाला त्यात यश मिळत नाही. यश न मिळणं हे दुःखाचं आणखीन एक मोठं कारण आहे की तुम्हाला यश मिळत नाही. खूप जणांचं असं असतं की मी इतके प्रयत्न करतो पण मग ते यश का मिळत नाही. कधी कधी तो नशिबाचा भाग असतो, कधी कधी तुमचे प्रयत्नच कमी पडलेले असतात, तो अलहिदा मुद्दा. पण इथे जो प्रामाणिकपणा असायला हवा, जी ऊर्जा असायला हवी, जे काही शुभ आणि मंगल तुमच्याकडे असायला हवं, ते सगळं माझ्याकडे होतं, पण त्याची वात विझून गेली आणि आता मला परत ती पेटवता येत नाहीये. व रानात तुम्ही जर फिरत असला तर ती वात कुठून पेटवणार, कुठून आणणार आणि काय करणार. ते इंधन कुठनं आणणार, त्याला पेटवण्यासाठी इंधन आणायचं कुठनं, कारण की ते तर विझून गेली वात तुमची. आता काय पेटवणार तुम्ही त्याच्यात आणि कसं पेटवणार. उदास आणि खिन्न झालेल्या मनाला तुम्ही उभारी कशी देणार, हा मोठा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न इथे कवी अनिल आपल्या समोर मांडतायत की उदास झालेल्या मनाला, खचलेल्या मनाला तुम्ही उभारी देणार कशी, कशानेही उजळत नाही अशी काळी कुट्ट रात. त्या दुःखाचं वर्णन आहे की जाणवतंय मला, हे दिसतंय. आपल्याला बरेचदा वाटतं काय की जो माणूस उदास आहे, जो माणूस डिप्रेशनमध्ये आहे, की त्याला ते कळतच नाही की तो डिप्रेशनमध्ये आहे. बरेचदा असं नसतं. तुम्ही जर मानसशास्त्राचा विचार केला, बरेचदा असं नसतं. त्या माणसाला कळत असतं की मी डिप्रेशनमध्ये आहे. त्या माणसाला माहिती असतं की मी आत्ता उदास आहे, मला उदास वाटतंय, हे त्याला माहिती असतं. पण त्याच्याकडे त्याच्यातून बाहेर येण्याचा मार्ग नसतो. ही मोठी महत्वाची बाब. कशानेही उजळत नाही अशी काळी कुट्ट रात. माझ्या मते हे त्याचं वर्णन आहे. मला दिसतंय, जाणवतंय की माझ्या मनामध्ये, माझ्या विचारांमध्ये अंधकार पसरलेला आहे. माझ्या भविष्य जे आहे ते मला अंधार
दिसतंय सगळं अंधारामध्ये, प्रश्नांनी मी वेढलेलो आहे, कुठे ना कुठे अवगुंठन झालेलं आहे, तुमचा श्वास गुदमरतोय, आभाळ खाली आलेलं आहे, एक दिवा होता माझ्याकडे पण तोही आता विझून गेला, आता करू काय मी? मला सगळं समजतंय पण कशानेही उजळत नाही. म्हणजे प्रयत्न तर केला असणार, कशानेही उजळत नाही जेव्हा आपण म्हणतोय याचा अर्थ प्रयत्न कधी ना कधी तर केला असणार आहे प्रयत्न, पण तो प्रयत्नाला यश नाही मिळालंय. कशानेही उजळत नाही अशी काळी कुट्ट राहते. आणि उभारी घेण्याचे प्रयत्न जेव्हा अपयशी होतात, पुन्हा एकदा उभारी घेण्याचे प्रयत्न जेव्हा अपयशी होतात तेव्हा ते आणखीन दुःखदायक असतात. त्यांनी तुम्हाला आणखी उदासी येते. त्या उदासीचं वर्णन आहे. अशी काळी कुट्ट रात झालेली आता आता तो पूर्ण अंधार झालेला आहे. काही केलं ही वातच उजळत नाही, करू काय? काही केलं ही वातच उजळत नाही. आहे ओळखीचे पुष्कळ, काही दूर काही जवळ. आहे ओळखीचे पुष्कळ, काही दूर जवळ काही. ओळखीचं खूप आहे ना. जसं मगाशी म्हणलं तसं जो माणूस उदास असतो त्याला माहिती असतं बरेचदा आपण उदास आहोत, त्याला सगळं माहिती असतं. आपल्याला वाटतं की आपण समजावत बसलो तर त्याला आणखीन माहितीत भर पडेल, नाही, त्याला माहिती असतं. आहे ओळखीचे पुष्कळ. गावाच्या बाहेर जो माणूस थांबलेला आहे त्याला समोर गाव दिसतंय, अर्थात ते गावाच्या आजूबाजूचं त्याला माहिती आहे. प्रश्न तो नाहीच आहे. प्रश्न असा आहे की मला गुडघाभर चिखल झालेला आहे, काळी कुट्ट रात्र झालेली आहे आणि माझी वात सुद्धा विजलेली आहे. तिथे गाव आहे हे जरी माहिती असलं तरी मला ओढे, नाले, पूर, चिखल, माती सगळं ओलांडून जायचं. ते जाऊ कसं? ते मी जाऊ कसं? आणि गमतीचा तर मुद्दा असा आहे की ते गाव म्हणजे तुम्ही स्वतः आहात. आणि हे तुम्ही, ही तुमची उदासी, हे तुमचं उदास मन आहे जे तिथपर्यंत जायचा प्रयत्न करतंय. स्वतःला शोधण्याचा, स्वतःला पुन्हा एकदा स्थापित करण्याचा प्रयत्न करणारं, पण हे त्या प्रयत्नामध्ये हरलेलं मन आहे. आणि म्हणून तो विरह झालाय. तो विरह संपवायचा कसा हा एक मोठा प्रश्नच आहे. आहे ओळखीचे पुष्कळ, काही दूर जवळ काही. आहे ना, सगळं ओळखीचं आहे, काही प्रश्न नाही. असून नसून सारखेच, मी कुठे हे कळत नाही. असून नसून सारखंच आहे हो सगळं. आता ह्याच्यामध्ये कधी कधी तुमच्या मित्रांचं, तुमचा परिवार, तुमचे ओळखीचे वगैरे 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 गणगोत, त्याचाही विचार केला पाहिजे. आहेत ना, ओळखीचे खूप आहेत, माहितीचे खूप आहेत, पण वेळेला कोणी येतात का? वेळेला तुमच्यासाठी कोणी धावून येतं का? नसतील येत तर विचार करण्याची गरज आहे. आहे ओळखीचे पुष्कळ, काही दूर जवळ काही. ओळखीचे आहेत ना, खूप खूप जण आहेत, तसं काही नाही. काही जवळ आहेत, तुमच्या मनानी भावनांनी तुमच्या जवळ आहेत, काही लांब आहेत, ते सगळं ठीक आहे. पण ते असून नसून सारखेच आहेत, उपयोग काय? ते असून नसून उपयोग काय? मगाशी म्हणलं तसं तुम्हाला खूप जण तुम्हाला सल्ले देत आहेत. आता आपण थोडं दुसऱ्या बाजूने बघूयात. मगाशी म्हणलं तसं आपल्याला होतं काय, एखादा कोणी उदास दिसला ना की आपल्याला फार पुळका येतो त्याला उभारी आणण्याचे. हे आपले असतात, हे प्रत्येकाला तो पुळका येतो. जरा कोणी उदास दिसला की नाही मग तू असं कर, नाही मग तू तसं कर वगैरे वगैरे. त्याला पण माहिती असतं काय होतंय. आता त्याच्या बाजूने विचार करू आपण की आपणच ते उदास झालेले आहोत आणि 17 जण 17 प्रकारचे सल्ले देत आहेत. त्यातले काही जण तुम्हाला ओळखत असतात, काही जण तुम्हाला ओळखत नसतात, काही जणांना हेही माहिती नसतं की तुम्ही कुठल्या प्रकारचे व्यक्ती आहात, तुम्ही विचार कसं करता, तरी ते सल्ले देतात. काही दूर असतात, काही जवळ असतात, काही जवळची लोक सुद्धा तुम्हाला सल्ले देतात. पण ते असून नसून सारखंच, कारण की मी कुठे हे कळत नाही. जर मलाच परिस्थिती माहिती नाहीये, मलाच स्थिती जर मला माहिती नाहीये, तर ह्यांच्या सल्ल्यांचं मी करू काय? ती वीज सुद्धा चमकत नाहीये, मला हेही कळत नाही की मी कुठे आलोय, तर मग यांच्या सल्ल्यांचा उपयोग काय झाला? असून नसून सारखेच, मी कुठे हे कळत नाही. हरल्याची हरवण्याची जाणीव सलत राहते. तसं तर समजायला हे वाक्य सोपं आहे. हरल्याची जाणीव सलत राहणं
हे मी समजू शकतो की हारून प्रत्येकाला वाईट वाटतं, कुणाला हारायला आवडतं. पण हरवल्याची जाणीव सलत राहते. जेव्हा तुमच्याच ओळखीची मंडळी तुम्हालाच हरवायचा प्रयत्न करत असतात, तेव्हा ते जास्त सलतं. म्हणून म्हणलं की हारल्याची जाणीव मी समजू शकतो की तुम्ही हारले, पण हरवण्याची जाणीव, कोणीतरी तुम्हाला हरवतंय याची जाणीव तुम्हाला होणं हे किती वाईट आहे. विचार करा, जेव्हा तुम्हाला कळतं की तुमचाच मित्र, तुमचाच घनिष्ठ जे कोणी असेल तो तुम्हालाच हरवण्याचा प्रयत्न करतोय, तुम्हालाच हरवण्याचा प्रयत्न करतोय, तुम्हाला ते वाईट नाही वाटणार? तसं काहीसं या मनाची अवस्था झाली आहे की मी हे स्वत्वच माझं विसरून गेलोय, मी स्वतःला पासूनच मी इतकं दूर गेलोय आणि याच्यामध्ये मी हारलो ही गोष्ट वेगळीच आहे, पण मला हरवणारे देखील आहेत ही सळणारी गोष्ट आहे. आणि गमतीचा भाग असा की ते असून नसून सारखेच. हारल्याची हरवल्याची जाणीव सलत राहते, अशा वेळी काळोखात विरून जावे वाटते. कशाला प्रकाश, उजेड हवाय कोणाला? जर कितीही प्रयत्न करून अपयशच मिळणार असेल, जर कितीही प्रयत्न करून एखादी वीज सुद्धा चमकणार नसेल, काहीही केलं तरी वात सुद्धा उजळणार नसेल, प्रकाश मिळणार नसेल, आणि हा चिखल जो आहे गुडघाभर तो जर जाणार नसेल, तर उजेड हवाय कोणाला? उदास मनाचं हे वर्णन आहे. उदास मन ज्या पद्धतीने विचार करतं त्याचं हे वर्णन आहे की हे हवंय कोणाला? मग जर हेच सगळं होणार आहे तर मी प्रयत्न तरी कशाला करू? का करू मी हे? हारलेल्या मनाचं वर्णन आहे. मग मी स्वतःला शोधायचा प्रयत्न का करू? जर मला माहिती आहे मी हारणार आहे, माहिती आहे की मी हारत आहे, माहिती आहे की मला हरवणार आहेत, हेही माहिती आहे की आता मला स्वयंस्फूर्ती प्रेरणा मिळणार नाहीये, मी कशाला प्रयत्न करू? मग मी अंधारातच बरं आहे. हे बरं आहे ना. कशाला उगाच काहीतरी प्रयत्न? आणि उजेड मिळणार कुठं नाही तुम्हाला. आणि तसल्या पांगळ्या उजेडाचं करायचं काय? पुलंच्या अंतू बर्वामध्ये एक फार अप्रतिम वाक्य आहे की प्रकाश आला तर बघायचं काय, दळिद्रच ना. आमचं आपलं दळिद्र जे आहे ते अंधारातच लपलेलं बरं आहे. अंधारात विरून जावं वाटतं असं वाटणाऱ्या माणसाची ती गोष्ट आहे अंतुबर्वा सुद्धा. उदास माणूस आहे आत्म, फार मनाने खचलेला माणूस आहे, अनेक दुःख भोगलेला माणूस आहे. तसाच आपला कवी, आपला नायक जो आहे कवितेचा, तो म्हणतो की अशा वेळी काळोखात विरून जावे वाटते, अशा वेळी काळोखात विरून जावे वाटते, की हा प्रवास नको, ही धडपड नको, हे युद्ध नको, प्रयत्न नको, काही नको, सगळे प्रयत्न करून मी दमलो, मी कुठे हेच मला कळत नाही. आणि हे स्वत्व जे आहे ना, हे कधी कधी हे कवीचं किंवा कलाकाराचं दुःख सुद्धा असू शकतं. हा याच्यामध्ये जेव्हा कवी, कलाकार आणि जग हे एक त्रिकूट आहे, आणि हे भयंकर त्रिकूट आहे. जर कोणी दोन गोष्टी एकत्र यायला लागल्या ना तर तिसऱ्याचा बळी जातो. जर कला आणि समाज एकत्र तिकडे यायला लागला, पैशाचा आणि याचा संबंध, की कलाकार मेला. जर कलाकार आणि समाज यायला लागले तर इथे कला मेली. जर कलाकार आणि कला हे जर एकमेकांच्या जवळ लागले तर कलाकार समाजात जगू शकत नाही. कधी कधी त्याची कला जी आहे ती समाजाला कळत नाही, तिथपर्यंत पोहोचत पण नाही. मग अशा लोकांना आपण दुर्बोध म्हणतो. तसं या त्रिकुटातून जन्माला येणारा हा एक मोठा यक्ष प्रश्न आहे, जो अजून खूपशा कलाकारांना सोडवता आलेला नाहीये. तेव्हा अशा वेळी काळोखात विरून जावे वाटते, की विरून जावं, काळोखातच विरून जावं. प्रकाश नको आणि कुठलेही प्रयत्न नको. हा विरह जो आहे हा असाच राहू देत, हा विरह जो आहे तो असाच राहू देत. तर मित्र, मी आधी म्हणालो तसं की विराणी या शब्दाचा आणखीन एक सूक्ष्म वेगळा अर्थ वाचत असताना जो मला एकदम लक्षात आला, तो असा की शेवटचं जे वाक्य आहे की अशा वेळी काळोखात विरून जावे वाटते, तर हे विरून जाणं जे आहे, आता ते लपून जाणं नाहीये, ते हरवून जाणं नाहीये, ते विरून जाणं आहे. विरून जाणं म्हणजे तुम्ही एका अर्थी इंग्रजीत सांगायचं झालं तर डिसइंटिग्रेट होता. तुमचे
अंग आणि अंग जे आहे, अणुरेणू जे आहेत ते तुमच्यातून बाहेर येतात आणि ते दुसरीकडे मिसळून जातात. तर त्या विरून जाण्यावरनं तर विराणी हा शब्द आला नसेल ना या कवितेसाठी, असं सुद्धा माझ्या डोक्यात येऊन गेलं. आता हे कितपत योग्य आहे कितपत नाही हे सांगता येणार नाही, पण कविता जी आहे ती तुमच्या संदर्भांवरती अवलंबून असते. त्यामुळे त्यात चूक आणि बरोबर या फंदात आपण न पडता कवितेचा आनंद घ्यायचा प्रयत्न करूयात. तर असंही डोक्यात येऊन गेलं की विरून जाणे या वाक्प्रचारावरून विराणी हे शीर्षक तर सुचलं नसेल ना, की शेवटी विरून विराणी जी आहे ती विरून गेलेली असं काही तर नाहीये ना वगैरे, विरहात विरून गेलेली वगैरे, असं मग सहज माझ्या डोक्यात आलं म्हणून तुमच्यासमोर मी मांडलं. तर मंडळी, हे होतं माझ्या परीने मला जे काही या कवितेबद्दल भावलं, रुचलं आणि समजलं ते रसग्रहण, ते तुमच्यासमोर मी मांडायचा प्रयत्न केला. मित्र हो, तुम्हाला जर काही वेगळं सुचलं असेल, वेगळा विचार जर तुमच्या मनात असेल, तर तो मला या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये जरूर कळवा. मला ऐकायला आणि वाचायला जरूर आवडेल. तुम्हाला जर काही सजेशन्स असतील, कुठल्या कविता जर सुचवायच्या असतील, तर त्याही मला कॉमेंट्समध्ये कळवा. त्यांचंही रसग्रहण करायचा आपण नक्की प्रयत्न करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जेणेकरून या कविता देखील अनेक लोकांपर्यंत पोहोचतील. सध्या वाचनाचं प्रमाण कमी झालं आहे. किमान या मार्गाने तरी आपलं साहित्य, आपल्या मंडळींनी, मोठमोठ्या लोकांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे ते दुसऱ्या सगळ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल. माझा प्रयत्न आवडला असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. मेंबरशिप आहेच माझ्या चॅनलची, तेही तुम्ही बघू शकता तुम्हाला हवं असेल तर. पुढच्या वेळी भेटू, पुढची कुठली तरी कविता घेऊन किंवा पुढचा कुठला तरी विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.